बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. नमस्कार, मी संजीव जोशी, नांदेड. आज आपण वीरा हाके या अतिशय उदयोन्मुख आणि नवीन अशा कलाकारांची आपण या ठिकाणी एक छोटेखानी भेट म्हणा किंवा आपण तिचा एक हसत खेळत तिच्याशी चर्चा करणार आहोत. कारण नुकतंच तिनं छोटे उस्ताद स्टार प्रवाहावरची जी मालिका आहे त्याच्यामध्ये तिने अगदी उपविजेती ठरलेली आहे. आणि तिचा तो काय प्रवास, जो सांगीतिक प्रवास आहे, ते उलगडून घेण्यासाठी आपण इथे आज नमस्ते नांदेड या चॅनलच्या माध्यमातून तिला आपण थोडं बोलतं करणार आहोत. तिच्याकडनं जाणून घेणार आहोत की कसं तिनं हे यश मिळवलेलं आहे. आणि मला वाटतं की याच्यातून आपण तिच्याशी थोडी या निमित्तानं आपण बोलूया. वीरा, तुझं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बेटा, तू एवढं सुंदर असं या स्पर्धेच्या माध्यमातून नुसतं मराठवाड्याचं नाही तर आपल्या नांदेड जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहेस. या स्पर्धेमध्ये आम्हाला सगळ्यांना तुझ्याबद्दल खूप काही ऐकून घ्यायचं आहे, तुझ्याबद्दल तुझी माहिती घ्यायची आहे. या स्पर्धेत तू कसं यश मिळवलेलं आहेस, काय नाही, आणि या नमस्ते नांदेडमध्ये या लोकांना सगळं आपल्याला तुला सांगायचं आहे, सगळं तुझं यश कसं तू मिळवलं असते. आपण तू थोडक्यात तुझा अगदी नाव, शाळेचं नाव आणि घरची सगळं एकंदरीत बाबांचं, आणि तू कसं संगीताकडे वळलीस, अगदी थोडक्यात सांग. माझं नाव वीरा गणेश हाके आहे वा. आणि मी 5वीला आत्ता जाते. आणि माझं स्कूलचं नाव आहे लिटल स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल. वा. बरं, तुला संगीताची आवड कधीपासून निर्माण झाली? मला लहानपणापासून मला संगीत खूप आवडते आणि आमच्या घरामध्ये संगीताचं वातावरण असल्यामुळे मला संगीत खूप आवडते. वा. कोणी शिकवलं बरं? सुरुवात कुठून झाली तुला? आठवतं का तुला आपण कधीपासून गातो, केव्हा कसं गातो? मी 2 वर्षापासून गाते. बर. स्पर्धेत वगैरे भाग घेतल्या गातेस का? बाबांनी काही असं तुला कुठेतरी गायला लावलं वगैरे असं काय? कशामुळे तुला कसं वाटलं की आपण गायला पाहिजे, आपण स्वतः गाऊया? कुठून सुरुवात झाली तुझी? बाबांना स्पर्धेची खूप आवड होती. त्यांनी मला कोणत्या पण स्पर्धेमध्ये घेऊन जायचे, म्हणून मला पण न्यायचे, म्हणून मला स्पर्धेची आवड निर्माण झाली, म्हणून माझे बाबांनी मला तिकडे नेलं. बरं. तुझे बाबा म्हणजे पहिले गुरु आहेत ना तुझे? आणि दुसरी कुठे शिकलीस का कुठे यापूर्वी मग बाबांशिवाय? नाही, माझे बाबा शिकवले मला. अजून शिकवतात बाबाच तुला? खूप छान. बरं, तिथला तुझा अनुभव सांग. स्पर्धेतला कसं बक्षीस मिळालं तुला? स्पर्धा कशा झाल्या? तिथं काही तुला दडपण वाटलं नाही का? आता एवढ्या मोठ्या स्टेजवरती स्टार प्रवाहाच्या याच्यावर गाताना आपण मराठवाड्यात इतक्या लांबून चाललो, तो काय अनुभव होता तुझा? बरं, कसं वाटलं तुला? मोकळं सांग अगदी, कसं वाटलं, काय नाही ते. मला तिथं खूप छान वाटलं. मला काय पण वाटलं नाही, म्हणजे दडपण काही वाटलं नाही. हां, तू मोकळं अगदी गात होतीस आणि त्यांनी तुला छान प्रतिसाद दिला तुझ्या गाण्यांसाठी. बरं. मग काय गाणी तुझ्या आवडीची तू म्हटलं, त्यांनी सांगितले म्हणायला का तू तुझे म्हटले? कसं स्पर्धेमध्ये काय होतं ते, कसं काय आम्हाला सांग ना थोडं. पहिले आम्हाला गाणे दिले असते, मग पुन्हा आम्हाला एका दिवसामध्ये पाठ करायचं असतं. मग दुसऱ्या दिवशी रिहर्सल असते. 4 दिवस रिहर्सल असते. मग रिहर्सल झाल्यानंतर हॉटेलमध्येच आमचं तिथे साऊंड रिहर्सल असते. तिथे मग सगळे वादक येतात. तिथेच झाल्यावरती मग दुसऱ्या दिवशी टेक्निकल असते. टेक्निकलच्या दिवशी आम्ही शूटच्या तिथे जाऊन टेक्निकल करून, मग ते टेक्निकल पूर्ण झाल्यावरती तिथे आम्हाला क्रिएटिव्ह देतात, काही डान्स वगैरे, ऍक्टिंग. मग ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शूट असते. मग त्या शूटच्या जागी पहिले आमची रिहर्सल घेते. ते रिहर्सल करतात, ते व्हिडिओ करून ते शॉर्ट जे तुम्ही बघता युट्यूबला, ते असते ते. बरं, सुरुवातीला किती जण होते बरं स्पर्धेमध्ये? एकदम तू तिथे तुझं सिलेक्शन झालं तर ते अगदी सुरुवातीला किती जण तुझ्यासारखे होते? अगदी छोटे 14 जण होते. 14 जण होते. 14 जणातून मग ते काय ते एक ते हे कमी होत गेले, आणि शेवटी किती राहिले मग? शेवटी 6. त्या 6 मध्ये शेवटी तू उपविजेते ठरलेस आहे ना? आम्हाला तर विजेतेच आहेस आमच्यासाठी, तू उपविजेते जरी असले तरी. आणि मग तुला कुठलं गाणं म्हटलं त्यावेळेस, काही आठव त्यावेळेस उपविजेते पदाचं त्या स्पर्धेमधलं? ते मी बुगडी माझी सांडली ग बोल. बरं. ते शेवटी आपण तुला काय म्हणायचं ते म्हणतो आपण, किंवा तुझ्याकडनं म्हणून घेऊ. बरं, आता मला सांग, आता हे तू शाळा आणि गाणं नायगावसारख्या ठिकाणी राहून तू करतेस, हे खरंच किती अवघड गोष्ट आहे. कसं काय तुझ्या डोक्यात आहे बरं? आता आपल्याला पुढे जायचं आहे, मुंबई सारख्या ठिकाणी आपण गायलो, महाराष्ट्रभर तुझं नाव झालेलं आहे.
याचं कसं काय तू आता पुढे बाबांची काय डोक्यात कल्पना आहे, तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे, अपेक्षा काय तुला, कसं व्हायचं, तुला काय वाटतं पुढे काय व्हावं? मला पुढे जाऊन मोठी सिंगर बनायचं आहे. बरं, मला शास्त्रीय संगीत आवडते म्हणून मला कौशिकी चक्रवर्ती ताईंसारखं क्या व्हायचं बात आहे, वा वा. म्हणजे तुला शास्त्रीय संगीतामध्ये खरा रस आहे, शास्त्रीय शिकायचं आहे, त्या माध्यमातूनच जायचं आहे. मग ठीक आहे ना, आपण मग तशी त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हरकत नाही. कौशिकी ताईंपर्यंत आपण प्रयत्न करू तुझ्यासाठी नक्कीच, आहे का नाही? छान. आणि मग आता कौशिकी ताईंकडे शिकायचं म्हटल्यानंतर मग आता थोडंसं रियाज करावं लागेल दररोज. काय कसा करतेस रियाज वगैरे? रोज सकाळी उठून रियाज करते? हां, बरं, मी रोज सकाळी उठून 5ला रियाज करते. वा. 5 ते 7 पर्यंत रियाज करते मी रोज सकाळी स्वरांचा रियाज करते का रागांचा रियाज करते, कशा पद्धतीने रियाज करते? पहिले ओम, ओंकार वगैरे, ओंकार साधना वगैरे आणि आकार, बर मग पुन्हा हळूहळू स्वर लावायचे. बर स्वर लावल्यावर बर मग स्वरालंकार, बर. स्वरालंकार झाल्यावर मग राग, वा. राग झाल्यानंतर मग नाट्यगीत. क्या बात आहे, बहुत अच्छी. मी थोडं बाबांना बोलतो करतो या निमित्तानं. 2 मिनटं बाबांना बोलतो. गणेशजी, तुमचं स्वागत आहे. आत्ता विराणी छान पद्धतीनं सगळं सांगितले तिच्या एकंदरीत याच्या स्पर्धेबद्दल. मला हे जाणून घ्यायचं आहे की विराला हे सगळं जे काही मिळालेलं आहे संचित तुमच्या माध्यमातून, याच्या पाठीमागची तुमची काय भूमिका आहे? तुमच्याकडचं घरचं वातावरण, काही परंपरा, तुम्हाला का वाटलं की आपण आपल्या कन्येला या संगीताच्या क्षेत्रामध्ये हे करावं? थोडक्यात तुमचे सांगा तुमच्याबद्दल काय. म्हणजे तुम्ही खरं पाहिलं तर आमच्या घरी वारकरी संप्रदायाचीच कृपा आहे. कारण जवळपास 5वी ते 6वी पिढी आहे हे आमच्या घरातली परंपरा, म्हणजे संप्रदायाची. बर. भजन गायन, कीर्तन भजनांची. वा. तर त्या माध्यमातून मला आवड लागली. बर. मग ते आमच्या बाबांनी मला संगीत शिकावं, अभंग गावं, आपल्या घरामध्ये वातावरण राहावं, ही त्या उद्देशाने बाबांनी मला शिकण्यासाठी ठेवलं उदगीरला, गोपाळ जोशी सरांकडे. मग त्यांच्याकडनं मला संगीताचे धडे मिळाले. मी तिथंच राहून 10-12 वर्ष संगीत विशारद तिथंच झालं माझं. मग त्याच्यानंतर मी गावी परतलो शिक्षण शिकून. गावी आल्यानंतर आमचं विवाह झालं, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर नायगाव का? हा, नायगावला येऊन आम्ही स्थायिक झालो. मूळगाव नायगाव? मूळ गाव आमचं थडी बोरगाव आहे. बरं. थडी बोरगाववरून आम्ही लग्न झाल्या 1 वर्षानंतर आम्ही नायगावला येऊन स्थायिक झालो. त्यावेळी आम्हाला सद्गुरू मन्ना महाराजांची भेट झाली. त्यांनी आम्हाला या ठिकाणी सगळ्या शाळा आहेत पण तुमची शाळा नाही म्हणली आम्हाला. संगीत काय आहे इकडच्या भागामध्ये, थोडंसं तुम्हाला इकडे चालवावं लागेल. म्हणजे त्या भागामध्ये संगीताचं शिक्षक म्हणून तुम्हाला त्या शाळेत ठेवलं त्यांनी? म्हणजे हा, खासदार साहेबांच्या स्कूलवरती मला पार्ट टाइम जॉब साठी ठेवलं तिथं. मग मी साहेबांच्या शाळेमध्ये लेकरांचे क्लासेस घ्यायचं, प्रियर घ्यायचं, सकाळच्या प्रार्थना वगैरे, सगळे प्रार्थना घेते, देशभक्तीवर घेते. असं घेत असताना मग आम्ही एक छोटासा क्लास चालू केला त्या माध्यमातून. शाळेतून लेकरं गोळा केले, लेकरांना सांगितली माहिती. मग आपल्या घरी क्लास चालू केला, स्वरगंगा संगीत विद्यालय या नावाने. मग त्या ठिकाणी क्लासिकलच्या परीक्षा, बाकी असे सुगमच्या वगैरे मुंबईद्वारा संचलित, मिरजच्या परीक्षा, गंधर्व महाविद्यालयाच्या. मग त्या माध्यमातून हळूहळू आम्ही सुरुवात केली आमच्या गायनाची चांगली. इकडे वातावरण नव्हतं तेवढं नायगावला, थोडंफार होतं अगोदर, पण तेवढं वातावरण नव्हतं. सगळीकडेच आहे तशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात वातावरण संगीताचं तसं कमीच होतं, पण आता नायगाव म्हणलं अजून थोडंसं इंटेरियर त्या भागातलं. तर मग आमच्या दोघांच्या विचाराने त्या ठिकाणी आम्ही क्लास चालू केला. आम्ही गायचं, कार्यक्रम करायचे छोटे मोठे. आम्हाला मन्ना महाराजांनी अनेक ठिकाणी घेऊन जाऊन ओळखी करून दिल्या. काही अशा ठिकाणी चांगल्या तुमच्यासारख्यांचे ओळखी झाल्या. मग कार्यक्रम आमचे सुरू झाले. आमच्या काही दिवसानंतर आम्हाला पोटी जन्माला विरा आली, महालक्ष्मी. मग हिच्या माध्यमातून अजून आम्हाला जास्त भर पडली. मग विराला आवड लागली गाण्याची, पण आमचं क्लासचं वातावरण असल्यामुळे घरात ती हळूहळू गुणगुण लागली. त्याच्यानंतर मग मी म्हणलं की बाबा हिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. क्लासच्या विद्यार्थ्यांमध्ये बसायची, बंदिशी वगैरे पाठ करायची, प्रार्थना गीते, नाट्यगीते, अभंग, गवळणी हे प्रकार सगळं गायची. मग मी म्हणलं की आता हिला जास्त महत्व दिलं पाहिजे अजून. मग तिला थोडं पूर्ण लक्ष तिच्यावर केलं मी केंद्रित. आणि क्लासिकलच्या पण परीक्षेला तिला करून घेतल्या. तर प्रारंभिक विशेष योग्यता, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण अशा 3 परीक्षा दिलेली आहे. विशेष योग्यतेमध्ये झाले पास. त्याच्या माध्यमातून मी म्हणलं की आपण स्पर्धा करत करत तिला मी स्पर्धेला न्यावं. आम्ही स्पर्धा करायची मला आवड. भजन स्पर्धा निघाली, देशभक्ती पण निघाली, कुठलीही स्पर्धा निघाली
जिल्हा स्तर, तालुका स्तर, राज्य स्तरावरती. मी तुम्हाला पाहिले बऱ्याच ठिकाणी ते विराला आणलेलं आहे, बघितलेलं आहे यापूर्वी. आणि तुमच्या ज्या काही आहेत इच्छा ते विरा आता पुढे नेईल, आम्हाला खात्री आहे त्याची, कारण तितकी ती सुंदर गाते आहे, काही प्रश्नच नाही. पण आता दुसरा एक व्यावहारिक माझा विषय होता की शैक्षणिक जे काही आहे सध्याचं, तिचं आता 5वीला आहे, 8वी 9वी 10वीला, आणि इकडे सांगीतिक आहे, विशारद आता पुन्हा करेल ते, की दोन्हीचा ताळमेळ नायगावसारख्या ठिकाणी राहून कसं काय पुढे करायचं ते तुमचं काय, म्हणजे कशा काय पुढे काय कल्पना आहेत, संकल्पना? माझी इच्छा आहे विरा एक शास्त्रीय संगीतकार गायिका व्हावी, आणि आपले जे स्वप्न आहेत ते ती पूर्ण करावं. आपल्याला तेवढा मोठा स्कोप मिळाला नाही, आपण उपजीविकेसाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्यातून आपण इथंच आहोत. तर विरा एक मोठ्या स्टेजवर मोठी गायिकाच अशा नावारूपाला यावं आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद तिला लाभावं. नक्की नक्की. तुम्हाला या निमित्तानं बोलतं करता आलं, आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि तुमच्या ज्या काही सुप्त इच्छा आहे ते विरा नक्कीच या निमित्तानं पूर्ण करेल. का विरा, मोठी होणार ना गाणारी तू? हां, मग छान. असंच बाबांची जे काही स्वप्न आहे ते तुला पूर्ण करायचे आहेत पुढे, आहे की नाही? असा मस्त गात राहा आणि आम्हाला ऐकवणार ना काहीतरी तू आता छानपैकी. आता तू स्पर्धेत तर गायलीच आहेस, आणि आता या आपल्या सगळ्या ज्या काही चर्चा झाल्यात त्याचा समारोप तुला तुझ्या गाण्याने करायचा आहे, बरोबर आहे? आम्हाला काहीतरी गायल्याशिवाय तर आजची पूर्ण होणारच नाही आपली बैठक. काय गाणून दाखवणार आहेस? बाय माझी करंगळी मोडली. वा वा वा, कुणाचं आहे गाणं माहिती आहे का तुला? आशा भोसले. हां, क्या बात आहे. आणि आशाताई परवाच आपल्याकडनं गेल्या, त्यांनाही श्रद्धांजली होईल, बरोबर आहे ना? छानपैकी मस्त म्हण, अगदी तुला तुझ्या आवडीनं मस्तपैकी. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली, काढली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी गट भरताना कुठून अचानक आला कान्हा. जळी वाकून मी गट भरताना कुठून अचानक आला कान्हा. गुपचुप येऊन पाठी मागून, गुपचुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. क्या बात आहे. वा वा, अशा सुंदर गाण्याने तू शेवट केलेला आहेस आणि अशा त्यांना श्रद्धांजली दिलेली आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन, खूप तुला शुभेच्छा. खूप मोठी हो, आणि घराण्याचं नाव मोठं तर करतेच आहेस, आमच्या नांदेड जिल्ह्याचं नाव तू मोठं करतेस. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भाव.